प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्न टाइम्स. जुन्नर तालुक्याचे खऱ्या अर्थाने जनतेचे सेवक शरददादा सोनवणे ते पुन्हा एकदा आमदार झाले. तालुक्याचा विकास झपाट्याने ते करतायत. आमदार झाल्यानंतर ते प्रथमच विघ्न टाइम्समध्ये आले. त्यांचं मनापासून स्वागत. शरददादा सोनवणे अनेकदा जनतेचे प्रश्न मांडताना त्यांना जनतेबद्दल प्रचंड आस्था असते. प्रश्न मार्गी लावा यासाठी त्यांचं नेहमी ध्येय त्याचबरोबर त्या विषयाबद्दलची आत्मीयता प्रचंड असते. अनेकदा एखादा विषय मांडताना कधी कधी समोरच्या माणसाकडनं जर तो मुद्दा सुटला तर शरददादा चिडतात. ते चिडण्यामागची भूमिका अतिशय प्रामाणिक असते. प्रश्न मार्गी लावावा. परवाचं प्रकरण काय घडलं त्याच्यावर आपण नंतर बोलणारच आहोत. दादा, आपलं विघ्न टाइम्सचं मनपूर्वक स्वागत. आपण आमदार झालात. लोकांच्या आपल्याकडनं खूप अपेक्षा आहेत. जुन्नरच्या जनतेला आपण काय सांगाल? जुन्नरची जनता हे माझं दैवत आहे. खरं तुम्ही माझी ओळख राज्यामध्ये ठेवली आणि ती अबाधित ठेवली. 14ला मला तुम्ही मनसेचा एकमेव आमदार केला. 2019ला माझा निसट्टा पराभव जरी झाला तरी तो विजयच होता. कारण ती निवडणूक ज्या पद्धतीने आपण पाहिले तर ती निवडणूक प्लॅन केली होती, पाडण्यासाठी व्यूहरचना केली होती. आणि ते लक्षात आली जनतेचे की शरद सोनवणे विकास करणारा माणूस, आपल्यामध्ये रोज उठणारा बसणारा, संघर्ष करणारा माणूस, सुखदुःखामध्ये आधार देणारा माणूस हा 2019ला पराभूत झाला. आणि मग 2024ला माझ्या मायबाप जनतेने ना पक्ष पाहिला, ना वाणीसाहेब चिन्ह पाहिलं, ना कुठला नेता पाहिला, ना गावागावातले मोठमोठे नेते पाहिले. या सर्वांनी एकजूट केली. सर्वसामान्य जनतेने घराघरातून बाहेर पडले आणि सर्व लोकांनी एकत्र येऊन मला हा सन्मान जो दिला, या निवडणुकीमुळे मी अतिशय सन्मानपूर्वक विनम्रपणे हा विजय माझ्या सर्व जनतेच्या, तमाम मायबाप जनतेच्या चरणावर नतमस्तक होऊन हा विजय केवळ तुमचा आहे आणि या विजयाला सन्मानित ठेवून अतिशय विनम्रपणे मी काम करेल, आपली सेवा करेल. विकासाची बांधिलकी ही माझ्या रक्तात आहे. विकास केल्याशिवाय आपल्या तालुक्याचं नाव हे भारतामध्ये किंवा राज्यामध्ये होणार नाही याची मला 100% खात्री आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्या असलेल्या विजयाकडे माझा प्रत्येक वेळ, माझा क्षण हा निश्चितपणे भरभराटीसाठी किंबहुना तुमच्या सर्वांच्या हितासाठी खर्च करेल, एवढं मी या विजयाच्या निमित्ताने सांगेन. दादा, माफ करा, तुम्ही स्टुडिओमध्ये चिडणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. लोकांना तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. पोलीस स्टेशनचा काय प्रॉब्लेम झाला, शरददादांचा फोन यावा. एखाद्याचं तहसील कचेरीत काम व्हावं, दादांचा फोन यावा, दादांनी फोन उचलावा. तुम्ही आमदार होऊन अवघे 2 महिने झालेत. लोकांच्या अपेक्षा काही संपत नाही आणि तुम्ही फोन उचलत नाही. लोकांचा गैरसमज होतो. नाही, त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर एक सुरुवातीचे 8 दिवस मला वरच्या जी महाराष्ट्राची जी राज्यकर्त्यांची जी पहिली चेन आहे, पहिली फळी म्हणूया, जी अतिशय VVIP आहे. तर अशाबरोबर आम्ही कमिटेड असताना एक 8 दिवसामध्ये आम्हाला बिलकुलही फोन घेता आले नाही. कारण त्यावेळेला त्यांच्याबरोबर काही चर्चा होत्या, काही राजकीय गणितं होते. आणि आपण पाहिलं की विजयाच्या दिवशी मला हेलिकॉप्टर घ्यायला आलं होतं जनतेच्या आश्रमात. त्याच्यातून मी प्रवास करून मुंबईला गेला तर मी त्यांच्यावर 8 दिवस होतो. तिथून येऊन 4-5 दिवस काही गावचे सत्कार मी घेतले. सत्कारांचं असं आहे की आपण पाहत्या की सकाळपासून समोर आलेली गर्दी, त्यांना बुके घेतोय, शाल घेतोय आणि संध्याकाळी जे नियोजित असलेल्या गावांना ज्या आपण मिरवणुका घेतल्या त्याच्यामध्ये माझे 8 दिवस गेले. आणि ते 15 दिवस नाही गेले तर लगेच 15 दिवस मला नागपूरचं अधिवेशन चालू झालं. सकाळी 7 वाजता अधिवेशनात बसल्यानंतर रात्रीचे 8 आणि 9 वाजता आम्ही 10 वाजता बाहेर पडायचो. त्यामुळे हे सगळे फोन घेणं मला दुरापस्त होतं. सगळ्यांना माहीत होतं की मी नागपूर अधिवेशनामध्ये, पण लोकांच्या अडचणी किंवा त्यांच्या काही गोष्टी किंवा त्यांचं काही म्हणणं हे ऐकायला खरं तर मला त्यावेळेला महिना 1.5 महिन्यामध्ये वेळ मिळाला सुद्धा नाही. पण मी कुठे फिरायला गेलो अशातला भाग नाही, किंवा मी फोन बंद करून ठेवला अशातला भाग नाही. पण मला ते उपलब्धता देता आले नाही. नवीन निवडून आल्यानंतर बऱ्याचशा काही जबाबदाऱ्या किंवा काही गोष्टींचं आकलन करायचं म्हणून, पण तरीसुद्धा मी प्रशासकीय तातडीने एक पहिली बैठक घेतली. सर्व लोकांना सांगितलं की आता आमदार बदललेलं आहे, आपलं काम बदललं पाहिजे, आपण 0 पेंडन्सी ठेवली पाहिजे. ह्या सूचना आपण केल्या तातडीने. दुसरी गोष्ट की जिथे दरोडा झाला तिथे तुम्ही आणि आम्ही एकत्र जाऊन त्या कुटुंबाची भेट घेऊन किंबहुना तिथून आपण काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा कायदा सुविधेचा विषय डोळ्यासमोर ठेवला. तिसरी महत्त्वाची गोष्ट की पाण्याच्या संदर्भामध्ये पुन्हा नगरला एक बैठक झाली. त्याच्यामध्ये आपण जी बातमी त्याविषयी जे वास्तव्याला आणले की पिंपळगाव जोगेच्या कालव्याचं पाणी जे आज संपूर्ण जमिनीमध्ये जाऊन आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होतंय, हे वास्तविक ते खरं हे इथून मागच व्हायला पाहिजे होतं.
पण ठीक आहे, मला त्याच्यावर जास्त काही भाष्य करायचं नाही. परंतु आता आमदार आपण झालोय, मागच्या आमदारावर बोलणं किंवा मागच्या कामावर बोलणं मला असं वाटतं ते उचित राहणार नाही. पण त्या संपूर्ण असलेल्या कालव्याचं अस्थिरीकरण चांगलं करणं किंबहुना 100% त्याचं दुरुस्ती करणं, त्याला फार मोठा खर्च आहे. 50-1 कोटी रुपये लागणार. मी बोललो मंत्री महोदयाला की तुम्ही आमच्यावर आक्षेप ठेवता की आम्ही पाणी खाली सोडत नाही. पाणी खूप दिवस झालं चालू आहे, पण ते खाली पोहोचत नाही कारण लिकेजेस मोठा आहे, शेतकऱ्याचं नुकसान आहे, दोन्ही साईडने नुकसान आहे. पण त्याच्यावर सुद्धा गंभीरतेने विचार झाला. एवढंच की त्या दिवशीचे जे आमचं जी चर्चा झाली आणि मी बोललो ते डायलॉग मी दुर्दैवाने मला द्यायला उशीर झाला. मी माझ्या जवळच्या सहकार्यासह मला विचारलं द्यायचं की नाही, तर मी म्हटलं द्यायला पाहिजे, पण तुम्ही म्हटलं सांगा, तर मी सांगायला थोडासा उशीर झाला. त्यामुळे त्या गोष्टीला 10 दिवस होऊन गेले. पण मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, या तालुक्यातल्या जनतेचा फोन घेण्यासाठी किंबहुना त्यांची कामं करण्यासाठी मला थोडीशी सिस्टम लावण्यासाठी अजून एक 8 दिवसाचा वेळ जाणार आहे. रोज एक माणूस जो माझ्याबरोबर असेल की जो माणूस तुमचे फोन 100% अटेंड करेल, मी तर करेलच मोकळा असताना, पण मी व्यासपीठावर आहे किंबहुना मी एखाद्या बैठकीमध्ये आहे आणि तुम्हाला कळलं पाहिजे की आमदार आपले कुठे आहेत. तर हे तातडीने करण्यासाठी माझा एक चांगला जो सहाय्यक असेल, म्हणजे जो जवळचा माझा स्वीय सहाय्यक सहाय्यक असेल, तो 100% फोन अटेंड करून तुमचं त्यावेळेला तुमचं समाधान करेल याची खात्री देतो. दुसरी गोष्ट, तुमच्या आलेल्या फोनला माझ्याकडे उत्तर सुद्धा होईल, कारण ते मी गेले 20 वर्ष ते करत आलेलो आहे आणि ते माझी आवड आहे. जनतेला अटेंड करणं, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. दुसरी गोष्ट की बुधवारी उद्याच्या मी बोलले प्रांत साहेबांनी आपल्या तहसीलदार साहेबांशी, शिवजयंती डोळ्यासमोर आहे. तालुक्याच्या सर्व पक्षीय लोकांना आणि सर्व संस्थेतल्या महत्त्वाच्या प्रमुख घटकांना आणि प्रशासनाच्या सगळ्या घटकांना बोलून एक आपली शिवजयंतीची प्राथमिक बैठक बोलवा, सगळ्या पत्रकारांना बोलून. ते झाल्यानंतर आपण एक जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक करू आणि मग राज्यशास्त्राकडे बैठक होईल. या वर्षीची शिवजयंती आपण चांगली दरवर्षी करत आलोय. यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर शिवनेर महोत्सव साजरा करण्याचा निर्णय हा माझ्या काळामध्ये आपण केला. त्याला देवेंद्रजी फडणवीस साहेब, विनोद तावडे साहेब, पंकजताई मुंडे आणि आदरणीय गिरीश बापट साहेब यांनी खूप सारी मदत केली. अशामुळे आपण शिवनेर महोत्सव उद्या साजरा करतोय. तो चांगल्या पद्धतीने करायचा, त्याच्यात सहभागाला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या आता नवीन सगळ्या घडामोडीमध्ये आम्ही व्यस्त असताना थोडंसं या फोनच्या बाबतीमध्ये माझ्या कानावर सुद्धा आलेलं आहे. उचलतोय अनेक वेळा उचलला पण जात नाही आणि लोकांच्या अडचणी आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. मी जनतेला आपल्या माध्यमातून आव्हान करेल की आपण बिलकुलही तुम्हाला 100% न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये तुम्हाला एक दिवस सुद्धा मी आठवड्यात देणार आहे आणि तो प्रशासकीय सेवेचा देणार आहे. रविवारी बोलून फायदा होत नाही, कारण मग एखाद्या तहसीलदारला फोन करायचा आहे, प्रांतांना फोन करायचा आहे, मंडल अधिकाऱ्यांना फोन करायचा आहे, तलाठीला फोन करायचा आहे, आरोग्य विभागाला फोन करायचा आहे, शिक्षण विभागाला फोन करायचा आहे, सीओला फोन करायचा आहे, कलेक्टरला फोन करायचा आहे. जी आयुध आहेत प्रशासकीय, या सगळ्या कार्यालयांना फोन करायचा असेल तर मला सोमवारचा दिवस करावा लागेल. ठिकाण निवडावं लागेल, जे ठिकाण सर्वांना एक दिवसाचं आणि ते संपूर्ण दिवस, म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत एक अख्खा दिवस आपण कमिटेड केला पाहिजे. त्याच्यावर मी लवकरच आपल्याला डिक्लेअर करेल आणि त्या अनुषंगाने मी 100% तो वेळ देईल आणि फोन सुद्धा आपला उचलला जाईल एवढं सांगतो. दादा, आता तुम्हाला तालुक्यातील सगळ्या समस्या माहिती आहेत. तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये काही अभिवचनं दिलेली आहेत. महिलांचा विमा उतरवणं, गरिबांना घरं बांधणं, हे सगळे प्रश्न तुम्ही मार्गी लावणार आहेतच. लोकांना तुमच्या शब्दावर विश्वास आहे. प्रामुख्याने तालुक्यातल्या ज्या समस्या आहेत, सामान्य माणसाला पोलीस स्टेशन असेल, तहसील कचेरी असेल, मोजणी विभाग असेल, न्याय मिळत नाही. लोकांची ससेवलपट होते, फरफट होते. तुमच्याकडून न्याय मिळेल का? कायदा सुव्यवस्था किंवा पोलीस यंत्रणेकडे सर्वसामान्य माणसाला कामं होत नाहीत. बघा, मध्ये ह्या 5 वर्षामध्ये एक मोठा गॅप ठेवला, म्हणजे कदाचित ते नवीन असताना त्याच्या लक्षात नसेल आलं. आमदार झाल्यानंतर सुरुवातीचे 3 महिने तुम्हाला संपूर्ण प्रशासन समजून घेऊन प्रत्येक विभागाचे कागदपत्र वाचायला 3 महिने आमदारांना वेळ जातोच. पण 3 महिन्यानंतर मात्र एक गोष्ट नक्की व्हायला पाहिजे. आता मी त्याविषयी महसूलला पण कळवलं आहे की मी 1 तासाचा आढावा बैठक घेणार आहे महसूलची आणि 1 तासाची आढावा बैठक घेणार आहे DYSP आणि 4ही पोलीस स्टेशनची. त्या महसूलच्या याला भूमी अभिलेख आणि त्याच्याबरोबर मला मंडल अधिकारी सर्कल सुद्धा मी माहिती घेतली. मागच्या 5 वर्षामध्ये या अशा कुठल्या बैठका त्यांनी मंडल अधिकाऱ्यासही लावलेल्या नाहीत. त्यामुळे काय आलं, 5 वर्ष ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे
म्हणजे तसं म्हणावं तसं ते पकडणं झाल्यामुळे ते आपला सैराचार चालू झाला आणि सैराचार हा धोकादायक असतो. त्यामुळं भरकटतं सर्व लोक, कोणी कोणाला वाली राहत नाही. सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निराशा येते की आम्हाला कोणी विचारत नाही, आम्हाला 4-4 वेळा त्याच्यापुढे आम्हाला पाठीमागं जावं लागतं, वेळेचा अपव्यय होतो, येण्या जाण्यामध्ये त्यांना खर्च होतो. त्यामुळे मला आपण जो प्रश्न उपस्थित केला तो अतिशय चांगला आहे साहेब, की मी आता लवकरच जी माझी सिस्टीम होती, महिन्यातून एक आढावा बैठक महसूलची, मग तुम्ही किती किती काय काय केले, कसे सगळे तुमचे ज्या नोंदी करायच्या त्या झाल्या का, तुमचे सगळे ज्या ज्या तुमच्या प्रशासकीय बाबी त्या पूर्ण केल्या का, झिरो पेंडन्सी राहिली पाहिजे. आणि एजंट लोकांचा जो सुळसुळाट झालेला आहे तो लोकांना मारक आहे, तो थांबला पाहिजे. प्रशासन लोकांना सोपं तर व्हायला तुम्हाला अर्ध्या पाहिजे. मिनिटं थांबवतो, तुमची माफी मागतो. जुन्नर तहसील कचेरीमध्ये काही खाजगी लोक त्या ऑफिसमध्ये काम करतात. शासन सर्क्युलर काढते, तलाठी सर्कल यांच्या ऑफिसमध्ये खाजगी माणसं ठेवू नका. तहसील कचेरीमध्ये शासकीय दप्तर अशासकीय माणसं तपासतात. आपण बोललेल्या गोष्टीची मी नोंद घेईल आणि ज्या वेळेला मी आता बैठक लावेल तर त्या गोष्टीचे सगळी शहानिशा करेल आणि त्याची ज्या पद्धतीने समजा आपल्याला ज्या मापदंडामध्ये ज्या कायद्याच्या चौकटीमध्ये आपलं जसं काम करायची मुभा आहे त्या पद्धतीने आम्ही काम करण्यासाठी कटिबद्ध राहू. मी आपल्याला सांगत होतो की आम्ही लवकरच या सगळ्या बैठक घेतोय. शिवजयंतीची बैठक झाल्यानंतर महसूलची बैठक घेतोय, महसूल झाल्यानंतर आम्ही कायदा सुव्यवस्थेची बैठक घेतोय आणि याच्यामध्ये त्या कायदा सुव्यवस्थेच्या बैठकीमध्ये आम्ही साहेब पोलीस पाटलांना सुद्धा बोलवतोय. कारण पोलीस पाटील हे तसं शासकीय रजिस्टरवर नोटीस त्यांना मानधन मिळतं ना. आणि त्यांना चांगल्या जोखीम पण आहे. मानधन वाढवण्यामध्ये आम्हीच आग्रही होतो मागच्या वेळेला. बरोबर. तर मला असं वाटतं की ती जोखीम सुद्धा आपण सर्व समजून घेतली पाहिजे. लवकरच तालुका, फार काय आपला तालुका आस्थाव्यस्त नाशाचा भाग नाही, पण तालुका एक ट्रॅकने एक दिशेने आणि सर्वांना त्या सर्व कायदा आणि संपूर्ण असलेल्या योजनांचा सर्व लोकांना वेळेमध्ये फायदा मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही 100% काम करू. दादा, मागच्या वेळेला अतुल बेनके आमदार झाल्यानंतर त्यांनी घोषणा केली होती की गैरधंदे मला दाखवा, मी त्याच्यावर कारवाई करतो. सुरुवातीला कारवाई झाल्या, नंतर जैसे थे झालं. आता पुन्हा गैरधंदे वर डोकं काढायला लागलेत. या संदर्भात तुमची भूमिका काय असेल? तर मी आता ज्यावेळेला आता पोलीस प्रशासनाला घेऊन बसेल तेव्हा नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेईल. आढावा घेतल्यानंतर तिथे तिथे लोकांच्या तक्रारी येतील आणि दर समोर मी बसणारच आहे. तर मी आपल्याला आश्वासित करतो, कोणालाही माझा गैरचा अर्थ एकदम सोपा आहे. सर्वसामान्य माणसाला त्रास होणार नाही आणि सर्वसामान्य माणसाच्या स्वातंत्र्याला बाधा होणार नाही अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टीला मी थारा देणार नाही. एवढंच मी तुम्हाला सांगतो. दादा, आता तुम्ही अपक्ष निवडून आलात, पक्षातल्या लोकांनी अनेक लोकांनी तुम्हाला मदत केली. आता तुमची पावलं एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडेच सुरू झालेली आहेत. शिंदे साहेबांनी तुम्हाला हेलिकॉप्टर पाठवलं, तुम्ही तिथं गेलात, तुम्ही त्यांना पाठिंबा दिलात. आधी तुम्हाला शिवसेना पक्षातनं काढून पण टाकलेलं होतं. कदाचित तांत्रिक बाब काय असेल नसेल माहीत नाही. पुन्हा स्वगृही परत कधी? नाही, मला आपल्याला सांगावं लागेल की कालच्या रविवारी आता अपघात झाला आपल्या 2 दिवसाआधी. हा जो कालचा रविवार गेला त्याच दिवशी खरं तर शिंदे साहेबांची एक मोठी सभा आपण इकडे बोलवली होती. तिथे सर्वांचे प्रवेश घ्यायचे. म्हणजे मी तर अपक्ष आमदार आहे, पण मी जिल्हा प्रमुख म्हणून मी अपक्ष लढवून माझी हकालपट्टी झाली होती आणि हकालपट्टी करणं त्यावेळेला महायुतीच्या दृष्टीने ते योग्य सुद्धा होतं. म्हणजे माझं तसं त्यांच्यावर काही रोष नाही आहे, कारण शेवटी महायुतीचे ते घटक होते आणि ते प्रमुख घटक होते, त्यांना सुद्धा अडचण आली म्हणून त्यांनी माझी हकालपट्टी केली. पण जनतेने मला सिद्ध करून दाखवल्यानंतर त्यांनी माझा पुन्हा सन्मान ठेवला. त्या सन्मानाचा मी ऋणीच आहे त्यांचा. त्यांनी मला सांगितलं की पुन्हा एकदा एक चांगली सभा घे आणि हकालपट्टीचा जो शिक्का आहे तो आपण बाजूला करून तुम्हाला एक चांगल्या पुन्हा पदावर आपण रिस्टोअर करू आणि जबाबदारी देऊ म्हणून एक मोठा प्रवेशाचा कार्यक्रम आणि त्यांची सभा, मला वाटतं की राज्यातली ती त्यांची निवडणुकीनंतर पहिली सभा असेल जी आपण तालुक्यामध्ये घेतोय, शिवबीमध्ये घेतोय. ते लवकरच त्याची तारीख डिक्लेअर होईल आणि ते सर्व कार्यक्रम आपल्या सगळ्यासमोर पाहायला मिळतील. इतर कोणी इन्कमिंग? बरेचसे लोक असे की ज्यांना आता पक्ष राहिलेला नाही, किंबहुना त्या पक्षाला इतर लोकल लेवलला नेता राहिला नाही. भरभक्क कसं होतं, एखादी तक्रार गेली एखाद्या कार्यकर्त्याची तर तहसीलदार, प्रांत, वरती SP किंवा हे जे काही समजा प्रमुख जे काही पदाधिकारी अधिकारी यांच्याकडून कामं करून घेण्यासाठी तसा मास लीडर असा लागतो, त्याचा आवाका असावा लागतो. तर तशी बरेचशी अडचण आता बाकी नेतृत्व जी तयार झालेली आहे ती मोठी पोकळी तयार झालेली आहे. पक्ष आहे
पण लोकल नेता भक्कम नाही. किंवा उद्या एखाद्या मोठ्या पक्षाचा, त्यांच्या पक्षाचा, कुठल्या समोरच्या पक्षाचा नेता आला तर त्याची सभा करायची म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे की खर्चाशिवाय सभा होणार नाही. मग तो खर्च करायला तो नेता स्वतःच्या घरच्या ताकदीने भरभक्कम पाहिजे, कार्यकर्ते चालवायला, पळवायला, पक्ष न्यायला पुढे. तर असा अभाव निर्माण झालाय, पोकळे निर्माण झालेले. आणि माझे सगळ्यांचे संबंध चांगले आहेत. या तालुक्यातले सर्वच बऱ्यापैकी पक्षातली माणसं ही या तालुक्याला पुढे नेण्यासाठी माझ्याबरोबर प्रवेश करणार आहेत. योग्य वेळेला मी जेव्हा प्रवेश देईल त्यावेळेला ही सगळी नावं आपल्या जनतेसमोर मी डिक्लेअर करेल. आणि माझा पक्ष फोडाफोडी माझ्याकडे माझ्या आयुष्यात मी कधीच नाही केलं. शिवसेनेतून मी मनसेत गेलो होतो, मी एकटाच गेलो. मनसेतून पुन्हा मी बाहेर आलो. तुम्हाला माहिती आहे की मी कुठलीही शाखा मनसेची काढली नाही किंवा कुठल्याही शिवसैनिकाला धक्का लावला नाही. मागच्या 5 वर्षामध्ये मी कधी राष्ट्रवादीचे प्रवेश माझ्याकडे घेतलेला नाही. माझा हा स्वभाव नाही. स्वतःहून ज्याला यायचं त्याला घेणार. हा, जे स्वतःहून येतील आपल्याला शरददादांचं नेतृत्व ज्यांना मान्य होईल हा, त्यांनी म्हणजे या. तालुक्याच्या विकासासाठी शरददादाचं नेतृत्व मानण्यापेक्षा शरददादा एक छोटा घटक आहे. पण चला आपण शरददादा सगळे सोनवणे एक ब्रँड आहे ना बाबा, तालुक्याचा विकास करणारा एक नेता आहे. हा, असं वाटतं सर्वांना की शरद सोनवणे काम वाटतं म्हणजे करणारा खरंच आहे ना माणूस ते काय. आहे. पण मला असं वाटतं की आपण शरद सोनवणेला बरोबर घेऊन आपण सर्वांनी जर समजा ह्या तालुक्याला पुढे नेण्यासाठी जर सर्वांनी जर आपल्या आपल्या पद्धतीने जर सगळ्या क्षेत्रामध्ये जर आपण ताकद लावून जर काम केले तर मला असं वाटतं की हा तालुका मोठा असावा, अव्वल असावा, याच्यासाठीच तर हे आजपर्यंत माझी आमदारकी मी पणाला लावलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की चांगले प्रवेश होतील, चांगल्या विचाराची माणसाबरोबर काम करतील, जे लोक राजकारणाचा व्यवसाय करणार नाही अशी माणसं मला अपेक्षित आहे की त्या माणसांनी खरं तर या तालुक्याला आपण दिशा देण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, असं माझं सरळ आणि साधं मत आहे. तुम्ही महिलांचा विमा काढणार होते, जर तुम्ही म्हटले मी जानेवारी महिन्यातच आपण तो विमा काढणार आहे, तर तो विमा निघाला असता तर परवा जो अपघात झाला त्याचाही त्याला लाभ झाला असता. अर्थात अपघात काही सांगून होत नाही, प्रक्रिया कुठपर्यंत आली? बघा ना, लवकरच आम्ही प्रेस घेतोय. आता आमची एक बैठक तशी झाली, दुसरी बैठक आता होईल. माझ्याकडे वेगळे वेगळे प्रेमायसेस आलेले आहेत, कारण ते सगळे प्रेमायसेस जनतेचे. प्रेमायसेस म्हणजे हप्ता मराठी भाषेत. तो हप्ता आम्हाला भरायचा आहे, बरोबर. शरद सोनवणेच्या सहकार्यांना आम्हाला जे प्रेम हप्ता भरायचा आहे. आता त्याच्या निगोशिएट चाललंय, पण तो हप्ता भरत असताना दर वर्षाला तो हप्ता गेला पाहिजे, म्हणून आमची जबाबदारी वाढलेली आहे. आणि निवडणूक होऊन गेली आहे म्हणून त्या शब्दापासून आम्ही कधी लांब गेलो नाही, त्या शब्दावर आम्ही ठाम आहोत. सगळ्यात पहिल्यांदा की ह्या विम्याच्या बाबतीमध्ये आम्ही काही शॉर्ट टाइम नोटीस करू की लोकांना समजा उदाहरणार्थ 25 ते 31 तारखेपर्यंत प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी आमची 2 कार्यकर्ते बसतील, काही पुरुष काही महिला. तिथे जाऊन जो फॉर्म आलेला आहे त्या फॉर्मवर तुम्ही सर्वांनी तुमची सगळी माहिती फिलअप करा. तुमचं आधार कार्ड, तुमचं मतदार यादीतलं नाव, म्हणजे तुम्ही तिथले रहिवासी आहे, तुम्ही तिथले मतदार आहात, हे तुमचं त्या ठिकाणी त्या स्क्रुटिनीमध्ये आम्हाला आढळलं पाहिजे. आणि मग ते आम्ही 5 दिवसामध्ये डाटा कलेक्ट केल्यानंतर सेकंड पाऊल आमचं असेल की त्या कंपनी बरोबर ज्याच्याशी आम्ही ते टाईप केले त्यांना ती सगळी लिस्ट प्रोव्हाइड करायची आणि मग सर्वांना त्या विम्याच्या अंतर्गत आणायचं. म्हणजे तिथून पुढे 1 वर्षामध्ये जे काही घडेल, म्हणजे ज्या दिवशी विमा काढणार, उदाहरणार्थ फेब्रुवारीच्या 1 तारखेला काढला किंवा फेब्रुवारीच्या 15 तारखेला काढला, तेव्हापासून पुढच्या 15 फेब्रुवारीपर्यंत 1 वर्षाचा कालावधी हा विम्याचा असतो. त्यामुळं आता पहिलं वर्ष पुढे मागे होईल, पुढे मागे नाही करणार, आम्ही जानेवारीमध्ये स्टार्ट करणार. पण पहिल्या वेळेला डाटा येताना थोडीशी प्रक्रिया मोठी असल्यामुळे तो डाटा घ्यायलाच काही 5 दिवसाचा वेळ जाईल तेवढा, किंवा त्याच्यात स्कूटीला जो काही वेळ जाईल तेवढा, नंतर मग सोपं होईल. दुसऱ्या वेळेला तर रिन्युअलच करायचं फक्त आपल्याला. तर या गोष्टी आम्ही ज्या बोलले त्या करू. घराची पण जी स्कीम आहे, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपण लोकांना मोफत घरं देणार आहेत, चांगल्या दर्जाची देणार आहोत. त्यासाठी 10 एकर जमीन घेऊन ती मला शासनाच्या नावावर करायची आहे. पण तो नंतरचा टप्पा आहे. आधी हा विम्याचा टप्पा आहे, तो पुढचा टप्पा आहे. त्याच्यात एक आम्हाला स्पेस अंतराळची शाळा काढायची आहे, तो सुद्धा आम्हाला आपल्याला चालू करायचं आहे. जे बोललो ते करायचं आहे. बिबट सफारी अंतिम टप्प्यात ती चालू करायची आहे आपल्याला. बिबट्यांची संख्या आता कमी होत नाही, हल्ले वाढत आहेत. 100% सगळे त्रस्त आहेत, कारण हे मांजरीच्या प्रजातीतल्या त्या कुळातला हा प्राणी असल्यामुळे खूप मोठी अडचण आपल्या सगळ्यांची वाढलेली आहे. पण आता बघा, ते एक्सपॅन्ड जे आपण करतोय त्याच्यामध्ये आता आपल्या 100ची ताकद आधी वाढली. हे पकडलं तर सोडता येणार नाही, आतमध्ये ठेवता येईल किंवा अजून 100. पकडलं आपण चर्चा वास्तव करू. पकडलेले बिबटे सोडून दिले जातातच. बिबटे आपण पकडतो का, कायमस्वरूपी उपाययोजना कॉन्क्रीट का होत नाही? बघा,
मी विधिमंडळामध्ये पहिल्यांदाच बोललो की हा शेड्यूल 1 मधला जो प्राणी त्याला शेड्यूल 2 करायचा आहे. दुसरी गोष्ट की केंद्राकडे येथे अमोल कोल्हे साहेबांनी खासदारांनी एक पत्र व्यवहार केलेले आणि मी स्वतः त्या पत्राला आता ॲड्रेस करतोय की बाबा ही वस्तुस्थिती आहे की तुम्ही आम्हाला नसबंदीसाठी त्या ठिकाणी एक धोरण अवलंबवा की जेणेकरून यांची जे काही समजा वाढ होते ते 70 मादी बिबट्यांवर नसबंदी करा असं काही ते प्रस्ताव गेला होता. दिलेलं आहे. तर त्याला मी आता ॲड्रेस करणार आहे स्वतः त्याच्यावर. पण प्रश्न असा आहे की याच्यासाठी काही गोष्टीचा अवेअरनेस किंवा आज तुम्ही पाहिलं असेल की जिथे सौर करंट म्हणतो आपण म्हणजे इलेक्ट्रिक करंट जे आपण आता बऱ्याचशा कंपाऊंड करतोय की ज्या ठिकाणी झटका मशीन बसवतो आपण. झटका मशीन बसवतोय मराठीमध्ये. तर अशा बऱ्याच उपाययोजना चालू आहे पण आपण करतोय प्रयत्न, यश येईल. पण तोपर्यंत माझं शेतकऱ्यांना एवढं सांगणं आहे थोडंसं अलर्ट राहणं आणि सावध राहणं हे माझ्या दृष्टीने अतिशय गरजेचं आहे. दिवसा लाईटचा प्रस्ताव केला, लाईटीचे आता थोडंसं खूप मोठ्या पद्धतीने क्रांती घडते आणि आपण 24 तास लाईटी खाली येणार अशी परिस्थिती आता उद्याच्या काळामध्ये देवेंद्रजीची घोषणा आहे कालच्या विधानसभेमध्ये. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या संपूर्ण सौर ऊर्जा खाली आपला संपूर्ण महाराष्ट्रात ते आणतायत. त्याला काही कार्यकाल थोडासा जाईलच परंतु होणार 100% आहे. आपण खूप लांब नाही या सगळ्या गोष्टीपासून पण आपण थोडंसं आपण सावधतेने वागलं पाहिजे. कुठल्या वेळेला काय प्रसंग येईल हे सांगता येत नाही. आम्ही अलर्ट आहोत. जे जिथे सांगतील तिथे पिंजरे लावण्यासाठी आता पिंजरे वाढवलेले आहेत आणि मी आता जर दर सोमवारी भेटणारच आहोत. तर ज्या ज्या प्रसंग येतील जे जे प्रसंग त्यात उपस्थित होतील त्याच्या वेळेला आम्ही त्या उपाययोजना काम करू. दादा आता तुम्ही आमदार होण्याच्या अगोदर म्हणाले होते जुन्नर, नारायणगाव, ओतूर, आळेफाटा कार्यालय काढणार. ती कार्यालय सुरू तुमची होतील म्हणजे तुम्ही बोलता तसं करताच. जुन्नरला एक शिवसेनेचं पक्षाचं कार्यालय तिथं एक फ्लेक्स आहे, दरवाजा नेहमीच बंद असतो, तो फ्लेक्स सुद्धा फाटलेला आहे. तुम्ही या 4 ठिकाणी कार्यालय सुरू कधी करणार? नाही आता मी माझा सध्या लोड फार आहे सध्या. मी 2 गोष्टी करणार आहे. एक पूर्व भागामध्ये पहिल्यांदा येईल आणि एक पश्चिम भागामध्ये जुन्नरचे आहेत. असे 2 ठिकाणी मी बसायचा निर्णय करतोय. बाकी 4 ठिकाणी बसायच्या बाबतीमध्ये जसं मला काही शेवटी वेळ देणारा मीच आहे. लोकांना अपेक्षा माझ्याबरोबरच आहे. माझ्या जागेवर जर बी आणि सी आला तर तिथे लोकांना पटत सुद्धा नाहीये. ते म्हणतात काय नाही तुमच्याकडे काही निर्णय तुम्ही म्हणता घेणार लिहिणार आम्ही जा म्हणणार. मग मी हा विचार करतो की जुन्नर आता इलेक्शनमुळे ते आपल्याला बंदच ठेवावं लागलं होतं. एक तर मी अपक्ष उभं राहिल्यामुळे ते शिवसेनेचं कार्यालय असल्यामुळे ते मला चालू करता नाही आलं. त्यामुळे ते 45 दिवस ते आणि हे पण 90 दिवस आपल्याला कार्यालय बंदच ठेवावं लागलं. ते सुस्थितीत बनवलेलं आहे, अद्ययावत केलेलं आहे. ते पण आपण चालू करू. आणि माझ्या डोक्यात की आळेफाट्याला काय माझं होम टाऊन आहे तिथं मी लोकांना नेहमी ऍक्सेस होतो. तिथं वेगळ्या ऑफिसची गरज नाही. तर तिथं बसायची गरज नाही. मला असं वाटतं की नारायणगावला बसलं पाहिजे. नारायणगाव हे मोठं हब आहे आणि इथे आणि जुन्नर म्हणजे त्या सगळ्या वरच्या टोटल पट्ट्याला जुन्नर सोपं राहील आणि या जुन्नर, सगळ्या नारायणगाव, पूर्व बेल्ले. पट्ट्याला आणि या सगळ्या पूर्व पट्ट्याला नारायणगाव हे मोठं हब आहे. इथली लोकसंख्या नारायणगाव वारवाडची फार मोठी आहे आणि संगमनेर गाव किंवा पूर्व भागातील लोकांना मी आळेफाट्याला कधी उपलब्ध होतो. त्यांची फार काही अडचण जरी असेल तर माझ्या त्यांच्याबरोबर नेहमी इंटरॅक्शन होत असतं. त्यामुळे ह्या ओतूरच्या लोकांना आता हा जो सुपर स्पेशल रस्ता झालेला आहे अष्टमेळा तिथून यायला नारायणगाव सोपं आहे. एक 10 मिनिटात येतात. त्यामुळे मी नारायणगावला बसायला सुरुवात करेल आणि एक जुन्नरला चालू करेल. दादा तुमचं कर्तृत्व सर्वस्कृत आहे. हाताच्या कंकणाला आरसा लागत नाही. तुम्ही जे बोलता ते करताच. 2014 ते 19 तुम्ही आमदार होते. आमदार तुम्ही झाल्यानंतर शेवटचे 2-3 वर्ष तुमची चिडचिड वाढली. या वेळेला तुमची चिडचिड सुरुवातीलाच वाढली. ओतूरच्या टोल नाक्यावर तुम्ही जे मुद्दे मांडत होते ते अतिशय पोटतिडकीनं मांडत होते. तिथं तुम्ही पत्रकारांवर चिडले म्हणजे सुरेश वाणींवरच चिडले. सुरेश वाणींचं काय चुकलं होतं? नाही बघा असं आहे. आजच्या दिवशी या जुन्नर तालुक्याच्या पुणे नाशिक हायवेवर मोठा अपघात झाला आणि 16 लोकांमध्ये 9 माणसं ऑन द स्पॉट गेली. ही बाब अतिशय आम्हाला क्लेशदायी झाली. मी संवेदनशील आमदार आहे. ते सगळी माणसं आपल्या तालुक्यातली होते. काही खेडची असले पण ते पाहुणे होते आपल्या लोकांचे. मुस्लिम बांधव होते ते सुद्धा. मुस्लिम बांधवाचं 2 वर्षाचं बाळ त्याच्या आईच्या हातातून गमावलं गेलं. चूक का कुणासाठी कशी चूक असते ते कशी जरी झालं तर शेवटी माणसाचा अपघात असतो. अपघात असतो शेवटी माणसाचा जीव गेलेला आहे. आणि हे सर्व डोक्यावर आणि मी संपूर्ण दिवस ह्या प्रेमासेमध्ये होतो. 4 वेळेला मी
त्या सरकारी हॉस्पिटलच्या त्या बोर्डाकडे 4 वेळेला या हॉस्पिटलला, याच्यामध्ये मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं कर्तव्य म्हणून मी पाहत असताना बऱ्याचशा गोष्टीमधून शासनाशी पण चर्चा केली. ठीक आहे, त्यांनी मृत्यूच्या कुटुंबाला 5 लाखाची मदत केली. जे लोक मदत करतात म्हणजे जखमी जे तिथं उपचार घेतात त्यांना सुद्धा कुणी 1 रुपया घेऊ नका अशी आम्ही त्यावेळेला माझी भूमिका मी मांडली. प्रशासनाने मदत केलेली आहे. एक पेशंट आता साईनाथ हॉस्पिटलला ॲडमिट आहे, त्याच्यावर आमचं लक्ष आहे. प्रश्न असा आहे की एवढे व्याकुलता असताना दुसऱ्या बाजूला ह्या 1.5 महिन्यामध्ये 19 बळी ओतूर, माळशेज आणि राजुरीच्या बेल्ल्याच्या हद्दीपर्यंत नगर कल्याण महामार्गावर त्या महामार्गावर गेले NH-61च्या. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कालच्या घटना घडल्यानंतर मी तातडीने त्याच दिवशी रात्री मी नॅशनल हायवे ऑथॉरिटीशी आणि नितीन गडकरी साहेबांच्या दिल्लीच्या कार्यालयाशी बोलणं केलं आणि म्हटलं की साहेब, हा रस्ता अखंड खोलून ठेवलाय आणि हा एका वेळेला रस्ता खोलणं म्हणजे आपण केवळ कामाचा विचार करतोय, आपण तिथल्या जीविताचा विचार करत नाही, माणसांचा प्रवाशांचा विचार करत नाही. तर मला उद्या तुमची सगळी टीम पाठवा. मग त्यांनी नॅशनल ऑथॉरिटीची टीम, नॅशनल हायवेची टीम आणि काही कॉन्ट्रॅक्टर आणि काही अधिकारी त्या ठिकाणी पाठवले. आणि म्हणून त्या रोडला तुम्ही सुद्धा सगळे मंडळी पाहणी करायला आपण दिवसभर त्या उन्हामध्ये न जेवता आपण फिरलो. त्याचं कारण काय होतं की आपल्या डोळ्यासमोर टार्गेट होतं की ह्या महामार्गावर सुद्धा हा महामार्ग जसा आपला ऐन टायमाला अपघातग्रस्त झाला त्याची बातमी अख्ख्या भारतात गेली, तसं आपल्याला पुन्हा आघात सोसायचे नाही म्हणून आपण ते फिरलो. आणि मग आपल्या लक्षात आलं की हा टोल नाका तिथे एवढं मोठं काम चालू असताना आणि कुठलीही सुविधा नसताना आताच्या मित्रात टोल गेलं हे थांबवलं पाहिजे. म्हणून टोल प्लाझाशी आपण बोलायला गेलो. टोल प्लाझाशी बोलत असताना मनामध्ये उद्रेक होता, संवेदना होत्या, भावना होत्या, लोकांच्या बाबतीतलं दुःख होतं. आणि ह्या मन व्याकुळतेचं असल्यामुळे टोल प्लाझावाला माझ्याशी अतिशय संयमाने बोलला. तिथल्या लोकांचा जो विषय पुढे आला तर त्या विषयाला उद्विग्न भावनेने मी घेतल्यामुळे जे तुम्ही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर माझं थोडंसं त्यावेळेला जे भावना होत्या ती जास्त अनावर झाल्यामुळे मी अतिशय वेगाने, खरं तर तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहेत, कुठल्याही पत्रकाराचा अवमान होऊ नये अशी आमची भावना राहिलेली आहे. आणि त्यातले जर तुमचा पत्रकारितेचा इतक्या वर्षाचा अनुभव लक्षात घेता माझं त्यावेळेला तोल जरा रागाच्या भरामध्ये समजा होऊन गेलेला आहे. परंतु मला असं वाटतं की तुम्हाला समजून घेणं, त्या परिस्थितीमध्ये तुमचंही काय म्हणणं ते समजून घेणं काळाची गरज होती. पण त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी शूटआउट झाल्यामुळे, कारण मला त्या सगळे धक्के 2 दिवसाचे त्या अपघाताचे आणि लोकांच्या दुःख पाहिल्यानंतर, बरं मी रात्री 2-2, 3-3 वाजता आगनी डाग देणारा माणूस आहे, कुठल्या कुटुंबाच्या दुःखामध्ये उभा राहणारा माणूस आहे. त्यामुळे काही लोकांनी या प्रकरणाचा समाजामध्ये अर्थ घेतला. तुम्ही चिडलात ते चूक का बरोबर नाही, बघा असं आहे, प्रसंगाला धरून त्यावेळेला एखादी गोष्ट घडल्यानंतर माणूस त्यावेळेला बोलतो तर त्यावेळेला तो राग असतो. पण 5 सुरेश मिनिटांबद्दल बद्दल राग आहे अजून कायम नाही, तुमच्याबद्दल राग नाही, परिस्थिती जी निर्माण झालेली असते अशा वेळेला माणसाचा तोल जाऊ शकतो. सुरेश वाणींना बोलल्याचा पश्चाताप होतो आहे ना, पश्चाताप का नाही. एखाद्या ज्येष्ठ पत्रकाराचा सार्वजनिक ठिकाणी अवमान होणं पश्चाताप होऊ शकतो ना. आणि पश्चाताप झाल्यानंतर दिलगिरी व्यक्त करणं सुद्धा काही कमी पडत मोठ्या मनाची शरद नाही. ते मोठ्या मनापेक्षा मला ती जबाबदारी आहेच ना. असं आहे, आपण शेवटी बघा आता एवढ्या माझ्या निवडणुकीमध्ये माझ्याबद्दल काय केलं, खूप वाईट केलं, पण आम्ही दुसऱ्या दिवशी एकत्र येऊन नमस्कार केला. काही लोक मला बुकिंग होऊन आले, आम्ही ते समोर घेतला. तालुक्याची परंपरा सांभाळणारा मी आमदार आहे. संस्कार संस्कृती जपायची. शिवजन्मभूमी आहे, इथे कोणाचा अवमान होऊ देणार नाही आणि इथं कोणाची दादागिरी चालणार नाही. एकदा कुणाची दादागिरी तर कधीच चालणार नाही. परंतु कुणाचा अवमान जरी केला आणि मी केवढ्याही मोठ्या जरी खुर्ची वाचला तर त्याचं शेवटी मनामध्ये शल्य राहतं ना. आणि आम्हाला अभिमान आहे तालुक्याच्या आमदारांचा, आमच्याकडनं सुद्धा अवमान कधीच होणार नाही. ते वास्तविकता आहे. परंतु शेवटी ह्या गोष्टी आपण व्याकुळतेने का बोलतो, कधी कधी प्रसंगाला धरून भांडणं होतात आपल्याकडे, तत्वाची असते पाहिजे, पण तोल नाही जायला पाहिजे. ही वास्तविकता आहे. राग आल्यानंतर अनावर झाल्यानंतर ते झालंय, पण त्याच्यामध्ये माझ्याबद्दल तुमच्याबद्दल कुठलाही आकस नाही, तुमच्याबद्दल कुठला राग नाही आणि कुठल्याच पत्रकाराबद्दल नाही. आणि नाही माझ्या विरुद्ध जेवढे लोक लढलेत सामान्य जनतेबद्दल सुद्धा तुमच्या मनात आदरच आहे. आणि माझ्या विरुद्ध ज्या लोकांनी विविध असलेले म्हणजे डावपेच काही ठिकाणी काही चांगल्या वाईट गोष्टी घडून सुद्धा माझंही कुठल्याही कोणत्याही पक्षाच्या
कोणत्याही कार्यकर्त्याकडे किंवा नेत्याकडे बघायचा दृष्टिकोन कधीही वाईट झालेला नाही. सगळे आपले आहेत. सर्व तालुक्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. चुकलाय त्यालाही माफी आहे, परंतु शेवटी या तालुक्याला पुढे नेण्यासाठी मला आपल्या सर्वांबरोबर काम करायचं आहे. आपण सगळी मंडळी एकत्र काम करूया आणि हा तालुका पुढे नेऊया, अशा पद्धतीची भावना माझी तरी आहे. आपल्यासोबत होते जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे. एक कामाचा माणूस, विकास कामासाठी झपाटलेला माणूस. जनतेचे प्रश्न सोडवायचे आहे, जनतेच्या अपेक्षा खूप आहेत आणि ते मला मार्गी लावायचं आहे. जुन्नर तालुका महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा बनवायचा आहे असं विजन घेऊन पुढे निघालेले शरददादा शेवटी माणूस आहे. माणूस कधी कधी चिडल्यानंतर तो जातो. त्या दिवशी जो प्रकार घडला हे त्याचं दुःख त्यांना पण आहे. मी एक बातमीदार आहे, माझ्याकडनंही कळत नकळत काही चूक होत असेल तर त्याबद्दल सुद्धा मी जाहीर माफी मागतो. कुठलाही कमीपणा नाही. शेवटी त्यांचा हेतू, माझा हेतू, सगळ्यांचा हेतू जनतेचे काम करणं, जनतेचे प्रश्न मार्गी लावणं आणि त्याचा निपटारा करणं. तालुक्यामध्ये सध्या जे काय सुरू आहे किंवा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होतात त्या चर्चेला आपण मुठमाती देऊया. तालुक्याचा विकास करण्यासाठी सगळेजण आपण पुढे जाऊया अशी शरददादांची भूमिका आहे. त्याचबरोबर माझ्या निवडणुकीच्या काळात ज्या ज्या मंडळींनी चुकीच्या अफवा पसरवल्या, वेगवेगळी षडयंत्र रचली, त्यांच्याबद्दलही माझ्या मनात आकस नाही. आपण सगळे पुढे जाऊया अशा प्रकारची ठाम भूमिका शरददादा सोनवणे यांची आहे. शरददादा सोनवणे यांना सामान्य माणसाबद्दल नेहमीच आस्था आहे. वन विभाग, पोलीस खातं, महसूल विभाग, मोजणी विभाग जे काय सध्या थोडेफार प्रमाणामध्ये शिथिलता आलेली आहे, भविष्य काळामध्ये ते सुद्धा प्रश्न मी मार्गी लावेलच अशा प्रकारचा त्यांनी शब्द दिलेला आहे. शरददादा जे बोलतात ते करतात. सुरेश वाणींबद्दल जे बोलले ती माझी चूक आहे, त्याच्याबद्दल मला कमीपणा सॉरी म्हणायचं वाटत नाही. असा दिलदार आमदार तालुक्याला लाभलाय हे आपण सगळ्यांचं भाग्य आहे. दादा, आपण निवडून आल्यानंतर विघ्नर टाइमच्या स्टुडिओमध्ये आलात, मनमोकळे बोललात. आपली दोस्ती कायम. तुमच्या चांगल्या कामाला साथ आमची. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.